Very good morning to all students. We are discussing about environmental management. In last class, we are discussed about the pollutants or garbages which are produced by various way. त्यामध्ये आपण बघितलं होतं डोमेस्टिक वेस्ट पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण इंडस्ट्रियल वेस्ट, हजार्डस वेस्ट सांगितलं. फार्मिंग किंवा गार्डनिंग थ्रू जो वेस्ट प्रोड्यूस होतो याबद्दल पाहिलं होतं. इलेक्ट्रॉनिक वेस्ट देखील पाहिलं होतं. आता याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला पुढचा जो वेस्ट प्रोड्यूस होत असतो बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट आय थिंक नंबर 5th असेल, बघा तुम्ही. 6th आहे, 6th नंबरचा. तर बायोमेडिकल वेस्ट समजत असेल तुम्हाला. बायोमेडिकल वेस्ट आता हे जे हॉस्पिटल्स असतात किंवा ब्लड बँक्स असते किंवा मेडिकल्स असतात, मेडिकल स्टोर्स असतात, या ठिकाणी काही अशा वेस्ट प्रोड्यूस होतात, अशा वेस्ट तयार होतात किंवा रिमेनिंग तिथला जो काही केर कचरा असतो त्या वेस्ट ज्या असतात खूप हार्मफुल असतात. ते नॉन डिग्रेडेबल असतात. त्यामध्ये कोणते कोणते आपण पाहू. बँडेजेस असतील, ओके, बँडेजेस असू शकतात. याच्यानंतर त्यामध्ये नीडल्स असू शकतात, ओके. सलाईन बॉटल्स असू शकतात, सलाईन बॉटल्स, ओके. त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो काही प्लास्टिक्स असू शकतात तिथं, ते पण असतात त्याच्यामध्ये, ओके. आणि बऱ्याचशा हँड ग्लोव्ज वगैरे वापरले जातात. ग्लोव्ज, त्यांची ड्रेस जे काय म्हणतो आपण, त्यांनी जे वापरलेला जो ड्रेस असतो ॲप्रॉनसारखा, तो ड्रेस पण कधी कधी वेस्ट म्हणून फेकून दिलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा पार्ट्स असतात, लाईक टेस्ट ट्यूब्स उरतात, ते बॉटल्स वगैरे असतात, टेस्ट ट्यूब्स उरतात. आणि ग्लास बॉटल्स पण उरतात. कधी कधी इंजेक्शन, एखादं वॅक्सिन दिल्यानंतर जी बॉटल उरते त्याला आपण ग्लास बॉटल म्हणू, ओके, बॉटल्स वगैरे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय असतं, जेव्हा कधी सर्जरी केली असेल, सर्जरी केल्यानंतर तिथं ब्लेड्स वगैरे ते पण पडू शकतात. आणि सोबतच त्यांच्या बॉडीतून म्हणजे ॲनिमल्स, आता तिथं समजा एखादा ह्युमनचं सर्जरी झाली किंवा तिथं ब्लड ट्रान्सफॉर्म झालेलं असेल, अशा कंडिशनमध्ये काही सेल्स तिथं डॅमेज होतात. आपण इथे करू डॅमेज्ड सेल्स पडू शकतात, ब्लड पडू शकतो, ओके. ब्लड फ्रॉम हॉस्पिटल्स, मेडिकल्स अँड ब्लड बँकमधून देखील हे पडू शकतं, ओके. तर या सगळ्या वेस्टनं आपण म्हणतो बायोमेडिकल वेस्ट. खूप हार्मफुल असतं हे पण. बघितलं असेल तुम्ही, नीडल्स वगैरे, सलाईन, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या नॉन डिग्रेडेबल मटेरियल्स आहेत. टेस्ट ट्यूब्स वगैरे हे ग्लासच्या वगैरे. आता राहिला हा प्रश्न, डॅमेज्ड सेल्स वगैरे जरी हे असतील पण तो वेस्टच आहे. ते बायोलॉजिकली डिग्रेड होतात पण यांचं कमी असतं, पण हे जास्त पडत असतात. याच्यामुळं बायोमेडिकल वेस्ट खूप हजार्डस असतो, ओके. याच्यानंतरचा वेस्ट आहे आपल्याकडं अर्बन वेस्ट. नंबर 7चा अर्बन वेस्ट. आता अर्बन वेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आता आलंच पाहिजे की जेव्हा मोठमोठ्या बिल्डिंग्सचं कन्स्ट्रक्शन केलं जातं, शहरीकरण जे असतं, शहरामध्ये काय असतं की एकतर मोठी मोठी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या जातात किंवा इंडस्ट्रीज कन्स्ट्रक्ट करणं, त्याला आपण फॅक्टरीज वगैरे ज्या आहेत यांचं कन्स्ट्रक्शन्स करत असताना काही वेस्ट प्रोड्यूस होतात तिथल्या. आपण म्हणू त्या ठिकाणी कॅरी बॅग्स, ग्लास, मेटल्स, ओके. काय काय प्रोड्यूस होतात तिथं, कॅरी बॅग्स, ग्लासेस, ओके, ग्लास, मेटल्स, ओके.
आयरन टूल्स, ओके, सिमेंट्स, ओके. याच्यानंतर अजून काय काय अर्बन वेस्टमध्ये होतं, मेटल पीसेस होतील, रॉड्स वगैरे, ओके. तर अशा अजून काही असतात, रॉड्स, थ्रेड्स, दोऱ्या पण असतात पडलेल्या, रबर्स, ओके, एक्सेट्रा, पेपर्स वगैरे. हे खूप सारे अर्बन वेस्ट आहेत. आपण हे सगळे इथं तुम्ही पुस्तकमधून बाकीचे जे वेस्ट आहेत त्या कलेक्ट करा. या ठिकाणी एवढंच आपल्याला समजलं पाहिजे की अर्बन वेस्ट जो आहे, अर्बन वेस्ट म्हणजे जेव्हा कुठलं इंडस्ट्रियलायझेशन होतं किंवा आपण शहरीकरण होतं, तिथं कन्स्ट्रक्शन होत असेल बिल्डिंग्सचं, तर खूप सारे मटेरियल पडतात तिथं, तुम्हाला माहीत आहे. तर त्या सगळ्या मटेरियल्सना आपण म्हणतो अर्बन वेस्ट, ओके. एट नंबर, रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. हे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट काय असतं, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स असतात, जसं की आपल्याकडं स्ट्रोंटियम 10, ओके. हे काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. हे ॲक्च्युली आपण रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल कशाला म्हणतो, जो तो जो आहे नॅचरली तो ॲक्टिव्ह असतो, त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रोसेसेस होत असतात, डिकेइंग प्रोसेस होणं, अशा प्रकारच्या ज्या प्रोसेसेस असतात तिथं होत असतात. आणि हे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स किंवा मेटल्स जे असतात, मेटल्स पण म्हणू शकतो आपण यांना, हे काय करतात, इमिट करतात. कशाचं, इमिट्स दी रॅडिएशन्स, ओके, रॅडिएशन्स इमिट करतात. याच्यामध्ये आणखीन सेरियम 141 आहे, सेरियम पण आहे, सेरियम 141. त्याच्यानंतर बेरियम असेल 140, ओके, हा आहे. त्याच्यानंतर आपण बरेचसे वॉटर असतात, हेवी वॉटर्स वगैरे, हेवी वॉटर्समध्ये आपण म्हणू हेवी वॉटर्स अँड हेवी वॉटर एक्सेट्रा. याच्या व्यतिरिक्त काही ॲटॉमिक प्लांट्स जे असतात, ॲटॉमिक प्लांट्स म्हणजे जिथं ॲटम बॉम्ब्स वगैरे, ब्लास्ट वगैरे ह्या सगळ्या एक्सपेरिमेंट्स केल्या जातात, तर अशा ठिकाणी पण बऱ्याचशा हार्मफुल रेडिओ ॲक्टिव्ह मेटल्सना तिथं एन्व्हायरमेंटमध्ये तिथं रिलीज केलं जातं. लाईक युरॅनियम आहे, ओके, थोरियम आहे, याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल प्लुटोनियम आहे, एक्सेट्रा. अशा काही मेटल्स ज्या आहेत, हेवी मेटल्स तिथं रिलीज केल्या जातात त्या ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि काय होतं की या सगळ्यामुळं रॅडिएशन्स इमिट केल्या जातात, आणि हे रॅडिएशन्स जर आपल्या शरीरावरती पडल्या तर याचं आपल्याला जे आहे ते बऱ्याचशा हार्मफुल इफेक्ट्स जाणवतात. तर हे देखील एक प्रकारचं वेस्ट आहे. नाव जे मायनिंग ॲक्टिव्हिटी आहे, आर्सेनिक, कॅडमियम, ओके, असे काही मेटल्स त्या मायनिंग ॲक्टिव्हिटी थ्रू देखील रिलीज केल्या जातात. जे खोदकाम असतं दॅट इज कॉल्ड मायनिंग ॲक्टिव्हिटी, जिथं कोळसा वगैरे काढला जातो, दगडी कोळसा म्हणतो आपण त्याला, कोल. तर ह्या मायनिंग ॲक्टिव्हिटीज थ्रू पण लास्ट जो आहे तो मायनिंग
ॲक्टिव्हिटी. ओके, नंबर 9. इथं काय आहे? कॅडमियम, आर्सेनिक, etc. These heavy metals are released into atmosphere. So these are the pollutants, these are the waste during the mining activities. जेव्हा आपण कोलचं जे कोल काढलं जातं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज मायनिंग. सो त्याच्या थ्रू आपल्याला अशा प्रकारचे काही हेवी मेटल्स रिलीज होताना दिसतात. ते पण आपल्या एन्व्हायरमेंटसाठी खूप हानिकारक इफेक्ट जे आहेत त्या घडून आणतात. नाव वी हॅव टू डिस्कस these all pollutants or waste into a two category. We have to separate out them. So first type of waste is biodegradable waste. Okay, biodegradable waste. आता मी हे तुम्हाला मागच्या क्लासमध्येच सांगितलं होतं की या वेस्ट ज्या सगळ्या बघितल्या आपण, या वेस्टमध्ये काही वेस्ट ज्या असतात बायोलॉजिकली डिग्रेड होतात आणि काही ज्या आहेत त्या होत नाहीत, त्यांना खूप काळ लागतो, खूप हजारो वर्ष लागतात. तर अशा मटेरियल्सना आपण नॉन बायोडिग्रेडेबल म्हणतो. पहिला आहे त्यामध्ये बायोडिग्रेडेबल. त्याला आपण कसं डिफाईन करू मग? वेस्ट विच कॅन easily degraded by the microorganisms. This type of waste is called biodegradable हे दिसतंय तुम्हाला का नाही? बायोडिग्रेडेबल आहे इथं. ओके, तुम्हाला जर दिसत नसेल तर सांगतोय, पूर्ण वाचतो. वेस्ट विच कॅन इझिली डिग्रेडेड बाय द मायक्रोऑर्गॅनिझम्स. This type of waste is called biodegradable waste. Okay. आता बायोडिग्रेडेबल वेस्टच्या एक्झाम्पल सांगता येतील. कुठल्या कुठल्या असू शकतात मग? व्हेजिटेबल्स, रिमेन किंवा आपण म्हणू स्पॉइल्ड फूड किंवा रिमेनिंग फूड वगैरे जे असतं. आणि पील्स ऑफ फ्रूट्स किंवा त्याला स्किन पण म्हणू शकतो. पील्सलाच स्किन. ओके, म्हणजे जे वरचे जे साल कातडं असतं ते, किंवा गार्बेज formed from farm. ओके, एक्सेट्रा. असे बरेचसे असतील. आता तुम्हाला याच्यामध्ये क्लॉथ्स असतात, त्याच्यामध्ये बरेचसे वुडन टूल्स असतील, किंवा ट्रीज आहेत, ब्रँचेस ऑफ ट्रीज असतील, किंवा आपण म्हणू कॉटन असेल, त्यामध्ये फ्रूट्स असतील, फ्रूट्सच्या सीड्स असतील, एट्सेट्रा. दीज ऑल मटेरियल्स आर कॉल्ड बायोडिग्रेडेबल मटेरियल. आणि ह्या मटेरियल्सना आपण, द वेस्ट इज मेनली ऑफ ऑर्गॅनिक टाईप,
जर ऑर्गॅनिक टाईपचं, ऑर्गॅनिक म्हणजे त्यातून सेंद्रिय खत निर्माण होतो जर आपण काढलं तर, याला जर व्यवस्थित मॅनेज केलं यांना तर यातून ॲनिमल डंग पण येते याच्यामध्ये, विसरू नका, ॲनिमल डंग किंवा ॲनिमलच्या बॉडीज देखील डिकम्पोज होत असतात, तर त्यांना पण आपण याच्यात घेऊ शकतो. तर ॲनिमल डंग वगैरे जर ह्यांना जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं यांचं, तर आपल्याला दीज ऑल मटेरियल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक मटेरियल्स. ऑर्गॅनिक टाईप ऑफ वेस्ट म्हणू आपण यांना, म्हणू दीज ऑल आर ऑर्गॅनिक type of waste. Hence these are called as called as solid weight waste किंवा or these are also called as wet garbage. It is also called wet garbage. ओला कचरा आपण त्याला म्हणतोय, किंवा सॉलिड वेट वेस्ट असं देखील याला ओळखलं जातं. ओके, अँड दीज टाईप ऑफ मटेरियल्स कॅन बी डिग्रेडेड और डिकम्पोज्ड बाय द मायक्रोब्स. ओके, इझिली डिग्रेड करू शकतात लवकरात लवकर, म्हणून यांना आपण बायोडिग्रेडेबल मटेरियल म्हणतोय. ओके, दिस इज अबाउट बायोडिग्रेडेबल. अँड व्हॉट अबाउट नॉन बायोडिग्रेडेबल, तर इथं लिहू आपण नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल, हे दुसरा टाईप याच्यातला. आता वेस्ट विच कॅन नॉट बी इझिली डिकम्पोज्ड और डिग्रेडेड बाय द मायक्रोब्स, सच टाइप ऑफ वेस्ट आर कॉल्ड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. सो what are the waste? These are the plastics, then we can say electronic waste, then we can say bandages किंवा बायोमेडिकल वेस्टमध्ये नीडल्स, बँडेजेस किंवा तिथल्या काही ड्रेसिंग्स असतील प्लास्टिकच्या वगैरे, तर त्या सगळ्या ज्या असतात त्या कशामध्ये टाकलं जातं, ह्या नॉन बायोडिग्रेडेबल. दे रिक्वायर्ड लॉंग ड्युरेशन फॉर द डिकम्पोजिशन, सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. अँड these are also called as dry solid waste. These are also called as dry solid waste. तिथं म्हटलं होतं आपण वेट सॉलिड वेस्ट आणि इथं ड्राय सॉलिड वेस्ट, किंवा याला म्हणू आपण ड्राय गार्बेज. सुखा कचरा आहे, याला आपण कोरडा कचरा असं म्हणून देखील ओळखत असतो. सो दिस इज अबाउट वेस्ट, biologically degradable waste as well as non biologically degradable waste. So this is about our waste. आजच्या क्लासमध्ये इथं थांबूया आपण. आणि सर्वांना सूचना की उद्या जो रविवार आहे, रविवारी आपल्याला 11 ते 12 मध्ये मागचा जो चॅप्टर झालेला आहे याच्यावरती एक्झाम घ्यायची आहे. तर 11ला तुम्हाला 2 ते 3 मिनिट कमी असताना मी पेपर पाठवणार ग्रुपवरती आपल्या, आणि त्या ठिकाणी मग 11 ते 12 तुम्ही पेपर स्टार्ट करणार. त्यामध्ये तुम्ही पेपर 12ला संपल्यानंतर 12:10 मिनिटाच्या अगोदर तुम्ही फोटोग्राफ्स आणि शक्यतोवर सिक्वेन्सनं सिलेक्ट करून एकदाच सेंड करण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला परत तेच सूचना देतो आहे, कारण जर तुम्ही एक फोटो आता पाठवली आणि ते झालं की मग पुन्हा जाऊन वापस पुन्हा गॅलरीतून सिलेक्ट करून एक 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 पाठवू लागलात तर ते तुमच्यामध्येच दुसरं कोणी पाठवलं की ते मागे मोरे होतात, मग तपासायला थोडंसं अवघड जाते मोबाईलमध्ये. ओके, सो दॅट्स वाय यू शुड सिलेक्ट ऑल फोटोग्राफ्स इन अ सिरियल नंबर और सिक्वेन्शियल नंबर अँड फायनली दे सेंड ऑल ॲट अ टाईम. ओके, हीच होती सूचना. उद्या एक्झाम आहे सगळ्यांना.